रस्ते बघायचे होते ना, हे बघ खड्डे बघा, हे मौत का कुआं, हे कुवामध्ये गेलो, हे आलो बाहेर, परत गेलो, गाडी बघा वाकडी तिकडे. हाय गाईज, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये, अर्जुन ब्लॉग्स. मी आता फायनली निघालो आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, मी आलो होतो गाडीजवळ आणि गाडी भरली म्हणजे आता मी जेव्हा आले गाडी लावली नंतर मग भरली 4:30 आणि इथून आता मुंबईसाठी निघालो आहे. तर बघूया आता किती वेळ लागतो आहे, काय लागतो आहे. तुम्ही आता समोरचा व्ह्यू एन्जॉय करा. आता भरपूर रात्र आहे आणि समोर जंगल आहे. तर बघूया कसं काय निघायचं पुढे. चलो, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. लक्ष असू दे. फायनली निघालो आहे. हा बंगला होता, तुम्ही बघू शकता. बघा रोड बघा कसा आहे. बघा पूर्ण जंगल आहे, आजूबाजूला काहीच नाही. मुंबई दिल्ली एक्सप्रेसवे वरतून चाललाय तो ब्रिज. आता भेटू बडोदरा पास केल्यानंतरच, कारण खूप रिस्क आहे. मी गाडीवर लक्ष देतो. आता वडोदरा सिटीमध्ये, आता सिटीमधून इथून सरळ एक्सप्रेसवे लागेल NH48. दिल्ली एक्सप्रेसवरून गेलो असतो, मुंबई दिल्ली एक्सप्रेसवेवरून, पण तिथून तो नो एंट्री म्हणून नाही जाता आला. तिथे 1 तास लागेल पोचता. आणि आता 5 वाजत आले, म्हणजे 6 वाजता पोचेल. आणि तिथे पोलीस उभा असेल तर भरपूर फिरावं लागेल. त्यापेक्षा बोललो रिक्स नको, त्यापेक्षा इथूनच जातो. आता NH48 लागेल आणि आता वडोदरा सिटी मी क्रॉस करेल. आता तर पाऊस नाही कुठेच, फक्त वल्लाच रोड आहे. बघा हा वडोदरा एक्सप्रेसवे NH48 डायरेक्ट मुंबई. इथून सरळ गाड्या येतात आहे. आता 5 वाजले. आता सकाळीच ब्लॉग भेटूया, कारण काय दिसणार तर नाही तुम्हाला. काच पण जरा खराब झाली आहे, भरपूर समजतच नाही. लाईन आले, काहीच दिसत नाही. चला भेटू. मी रात्री बघितलं असेल, आम्ही येत होतो. अचानक मला पण झोप लागली. बोललो झोप येते तर रिक्स नाही घ्यायचा. तर मग भरूचच्या पहिलंच आहे, तिकडे साईडला या हॉटेलला आणली आणि साईडला लावली. आणि गाडीची हालत बघतोय काय बेकार आहे, खूप खराब झाली आहे गाडी. मग आता एक माणूस पण आहे, तो जाताना का नाही गेला त्यांच्याबरोबर, कारण ट्रेनची तिकीट भेटली नाही म्हणून तो माझ्याबरोबर आला. आता एकाचीच बुकिंग झाली नाही, बाकी सगळ्यांचे बुकिंग झाले. तर आता मग हा माझ्याबरोबर आहे, याला घेऊन जायचं आहे.
आणि सरळ झोपलो तर मान बिन दुखली. आता काय करणार, जाऊ दे. आता थोडे बरं वाटलं. आता निघूया सरळ सरळ जाऊया आणि बघू किती वेळ लागतोय. मजा येणार आहे पुढे. आता सकाळ पण आहे. सकाळी सकाळी काय व्ह्यू दिसतो. मी भरूचच्या पहिलाच आहे आणि ट्रॅफिक लागले थोडीशी. तेच नेहमीप्रमाणे खड्डे. साईडने तर काढतोय. बघू आता भेटतोय की नाही रोड. साईडने पण मजबूत मोठे मोठे खड्डे आहे. तर जास्त काढू नाही शकत. तुम्ही बघू शकता तो खड्डा. फायनली ट्रॅफिकमधून निघालो मी. तेच नेहमीप्रमाणे खड्ड्यांमुळे ट्रॅफिक होती. ब्रिज होता, ब्रिजवर खड्डे होते त्यामुळे ट्रॅफिक होती. आता ट्रॅफिक आल्यावर समजून जा कशासाठी ट्रॅफिक झाली ते. आणि एकतर हे वायपर पूर्ण खाली गेले, एकदम चालत पण नाही बरोबर. त्याला मी नंतर जेव्हा निघताना तेव्हा मी तर नट लूज करून वरती करायला गेलो पण ते होतच नाही आहे. वरती लूज करून वरती केलं पण ते परत खालीच जातं ते. मी आता त्या ब्रिजवर आहे आणि मला असं वाटतं तोच ब्रिज आहे. मला जायच्या वेळेस अडवलं होतं आणि पाठी पण अडवलं होतं पण त्या पोलीसवाल्यांनी सोडलं मला. काहीतरी 100 रुपये घेतले. जाऊ दे ठीक आहे. मला तरी असंच वाटतंय तो ब्रिज आहे म्हणून. आता पुढे जाऊनच कळेल एक्झॅक्टली मला थांबवलं होतं तेच आहे की दुसरं आहे. एक्झॅक्टली तोच आहे. पीछे जो सांप था ना उसको मिल के आया मैं. सांप को मिल एक बार बोल रहा था पीछे मिलता है. मी आलो जरा भेटून आलो. तिथून आलो बोललो काय ऐकत नव्हते. मग आलो पुढे. आता इथून तर सरळच आहे. ते तुम्हाला दाखवलंच होतं तिथून कसं बाहेर पडायचं आहे ते. आणि मेन एक्सप्रेसवरून गेलो असतो पण तिथून ट्रॅफिक दाखवत होती मजबूतवाली आणि हा शॉर्टकट मारलाय. मला एक कळत नाही हे हा ब्रिज मारायचाच होता. मग आपण मुंबई दिल्ली एक्सप्रेसवरून यायला पाहिजे होतं. खूप वेळ वाचला असता आणि खूप बरं झालं असतं. मी भरूचच्या पुढे आलो भरपूर 2-3 5-6 किलोमीटर असेल. आणि ट्रॅफिक बघा साईडला. या ट्रॅफिकमधून आलेलो आपण. काय बेकार ट्रॅफिक आहे. आता झाडं आले म्हणून तुम्हाला दिसत नसेल. खूप बेकार ट्रॅफिक आहे खूपच. अजून पण भरपूर पुढे ट्रॅफिक दाखवत आहे. तर बघूया आता कुठे कुठे ट्रॅफिक लागेल काय लागेल. अजून तरी स्मूथ आहे रोड. आता वाजले 9 वाजले. इथून पण अजून 320 किलोमीटर बाकी आहे काहीतरी.
सुरतला पोहोचेल मी आता. एक्झॅक्टली सुरतच्या पहिलंच आहे. आता टोल प्लाझा येईल. हा कोणता टोल आहे ते बघूया. मध्येच ट्रॅफिक होत आहे, मध्येच रोड चांगला होतोय. खूपच बेकार आहे. इथे पण पूर्ण जामच आहे. या साईडला पण जामच आहे. मी आता सुरतमध्ये, सुरतच्या एक्झॅक्टली पुढे. इथून 250 किलोमीटर आहे. इथून दाखवत आहे 5-6 तास दाखवत आहे. म्हणजे जास्तच दाखवत आहे. अजून पण ट्रॅफिक वाढेल तसं तसं वेळ वाढतोय. आता हे बघा रोड बघा कसा आहे, पूर्ण खराबच आहे. आणि या रोडवर एवढे ट्रक आहे ना, भरपूर ट्रक आहे. गाड्या बघा, ट्रक बघा किती, एका ट्रक. आता मी नवसिरीला पोचलोय. 7 वाजता आपण काहीतरी प्रवास चालू केला होता आणि आत्ताशीक थांबलोय. आता वाजले 11:15 वाजले. लगातार गाडी चालवतच होतो, कुठेच थांबलो नव्हतो. म्हणून आता तो बाजूवाला तो एक माणूस होता, त्याला पण थोडं थांबवलं. त्याला पण नाश्ता बिष्टा करायला ठेवलं. 1 तास होतं काय नाही, 1 तास तर खेचली असती गाडी. पण आता त्याला पण जरा चाय बी पिलवतो आणि मग चाय बी पिऊया आणि निघूया इकडून. आणि इथून आता असेल 240 काहीतरी असेल, 220 काहीतरी किलोमीटर असेल. तर बघूया किती वेळ लागतो आहे. अजून तरी एवढं काही ट्रॅफिक नाही भेटलं आहे मजबूतवाली, जे येण्यासाठी भेटली होती. तर आता भारी आजूबाजूचा बघू शकता. आणि तिथे गाडी लावली आहे, इथे चहा बी पिऊया. मग आता भेटू आता पुढे रस्त्यावर. ब्लॉक सरळ रोड आहे म्हणून मी एवढं जास्त हे नाही बनवत आहे. काय तुम्हाला आधीचे व्हिडिओ बघा, तुम्हाला समजेलच. तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. तर भेटू आता पुढे, बघून मग निघालो आहे आम्ही. आणि इथून 238 किलोमीटर बाकी आहे. पाच तास 46 मिनटं, म्हणजे 6 तास लागणार. 4:45ला पोचू असं दाखवत आहे. पण जेवण बिवण तर त्यामुळे 6, 6:30, 7 वाजतीलच बहुतेक. बघूया आता किती वाजता पोचतोय. आणि पण भरपूर हालते. कारण पुढच्या टायरचा व्हील अलाइनमेंट करायचं आहे. खूपच हे होतं आहे. हे बघा, हे असे टायर एक साईडला घासले आणि एक साईडला नाही घासले.
फुल ट्रॅफिकमध्ये फसलो आहे. बघू शकता तुम्ही किती ट्रॅफिक आहे पुढे. बेकारवाली ट्रॅफिक आहे आणि 206 किलोमीटर बाकी आहे. ब्रिजवर ट्रॅफिक आहे, पाण्याचं ब्रिजवरती. बहुतेक खड्डेच असणार ब्रिजवर म्हणून एवढं ट्रॅफिक आहे. बघूया आता किती वेळ लागतो इकडे. आता 11:30 झाले. गॅप पण नाही काढू शकत कारण ब्रिज आहे, म्हणजे याच रोडनी जावं लागेल, पर्याय नाही. तिकडे 3 लाईन आहे आणि इकडे 2 लाईन आहे. टोटल 5 लाईन आहे, तरी पण एवढी ट्रॅफिक आहे. अजून पण या ट्रॅफिकमध्ये फसलो आहे. 12 वाजत आले तरी मी ब्रिज खालून आलो पटापट पुढे. आता भरपूर लाईन होती पाठीमागे आणि अजून पण भरपूर लाईन आहे, बघू शकता तुम्ही. अजून किती वेळ लागेल आय डोंट, काय माहिती नाही. व्ह्यू बघा काय भारी, धबधबा आहे फुल. काय भारी दिसतंय ना. आता मी वापीला पोहोचलोय आणि इथून 172 किलोमीटर बाकी आहे. 5:08 पोहोचेल. टाईम कमीच नाही होते, फक्त वाढतच चाललाय. आणि आता सध्या तरी मगाशी पाऊस येऊन गेलेला, बघितलं असेल पाऊस जोरात आलेला. आता पूर्ण सुक्का आहे, अजून पाऊस नाही आला काहीच. आता गुजरात महाराष्ट्र बॉर्डर लागेल बहुतेक. तर आता भेटू पुढेच गुजरात महाराष्ट्र बॉर्डर. पावसाचा मौसम तर झालाय मजबूत. आता 1 वाजलाय प्रॉपर. बघूया बॉर्डर पास करूया, नंतर मग कुठेतरी जेवायला थांबूया. गाडी फक्त बघा इकडून तिकडे अशी वाकडे तिकडे, एवढे मोठे खड्डे, बाप रे. यावेळेस मी रोड नाही बघितला, खड्डे बघितले. मी रोडवर नव्हतो चालत, मी खड्ड्यांवरून गाडी चालवत होतो. वाह, अरे बापरे. तुम्हाला रस्ते बघायचे होते ना, बघ खड्डे बघा. हे मौत का कुआ, हे कुवामध्ये गेलो. हे आलो बाहेर, परत गेलो. गाडी बघा वाकडी तिकडे, उलटी पाटी. हे दे दम. अरे बापरे. तुम्हाला बोललो ना मी, या ट्रिपला मी रस्त्यावर गाडी नाही चालवली, गाडी चालवली मी खड्ड्यांवर. एवढी मजा आली काय सांगू तुम्हाला. अशी मजा मी कुठेच घेतली नव्हती. एक नशीब AC चालू आहे म्हणून काय धुळा बिळेचा. आता ऊन पडला इथे, एवढं काय त्रास नाही. वरती ढग बघा काय मस्त झाले, भारी व्ह्यू दिसत आहे, मजा येते. आलं मुंबई, गुजरात मुंबई चेकपोस्ट आलं. आणि एवढी काही लाईन नाही आहे, नॉर्मलच आहे. एक लाईन चालूच आहे. आता कुठं जायचं, या साईडला जायचं की या साईडला जायचं. ठीक आहे, या साईडला जाऊया. तर आता भेटू, बॉर्डर पास करूया आणि मग भेटूया. कारण इकडे व्हिडिओ पण बनवू शकत नाही, अलाउड नाही असं. तर बघूया पुढे काय होतंय.
आपण ब्लॉग इथेच एंड करूया, कारण खूप मोठा ब्लॉग आहे. तर मी 2 डिवाईड करतो याला. तर पुढचा ब्लॉग नक्की बघा आणि लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्ही आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या.